आज गेले 11 वर्ष आपण या गोविंदगडावर शिवजन्मोत्सव साजरा करतो. इकडे डेकोरेशन कमिटी सगळे काम करते. ही सगळी जोरदार तयारी चालू आहे. हार बनवतो. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर. आपल्या चिपळुणातील राज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आपण शिवजन्मोत्सव साजरा करतो. यंदा आहे आपलं वर्ष 12वं. आज गेले 11 वर्ष आपण या गोविंदगडावर शिवजन्मोत्सव साजरा करतो आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकताय एवढी जोरदार तयारी चालू आहे. इकडे डेकोरेशन कमिटी सगळे काम करते. तुम्ही बघताय आता वेगवेगळे प्रत्येकाने कामं वाटून घेतलेत. आपला प्रतीक आहे. प्रतीक, काय सांगशील एकंदरीत तयारीबद्दल शॉर्ट मध्ये? एकदम मस्त तयारी चालू आहे. दरवर्षीप्रमाणे सगळी मुलं एकदम उत्साहात शिवजयंतीच्या तयारीला लागलेली आहेत. बरोबर. आता तुम्ही बघू शकता प्रत्येक जण प्रत्येकाची जी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यानुसार आपलं काम चालू ठेवत आहे. बरोबर. तर मंडळी बघताय एकंदरीत जोरदार काम चालू आहे आणि इथं आपण महाराजांची मूर्ती आहे ती या ठिकाणी बसवायची आहे. आणि इथं तुम्ही बघताय डेकोरेशनचं एकदम टॉप लेवलला जे काम चालू आहे ते सध्या डेकोरेशनचं आहे. गेले आठवडाभर हे दिवस रात्र काम करून हे काम चालू आहे. बघू शकता आता झालर वगैरे लावून मला काय माहित नाही एकदम काय करणार आहेत, पण जे काय करतायत ते उत्तमच करतायत. प्रसाद दादा आहे, अभय दा इथं दिसत आहेत. त्यानंतर आपले जे पेंटिंगचं जे महत्वाचं लीड करतायत मंगेत आहे बघा. पेंटिंगचं काम त्यांनी हातात घेतलंय. तोफांची तर पण त्यांनी चांगलं पेंटिंग केलं, ते देखील तुम्हाला नंतर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघताय हार ओढण्याचं काम चालू आहे. इथं बघताय सर्वजण आपण हार वगैरे बनवतोय गड सजावट करण्यासाठी. सर्वजण आपली ताण भूक विसरून आपलं तन मन धन एक करून काम करतायत. सगळ्यांचा उत्साह हा वरपर्यंत अगदी पोहोचलाय. अगदी बरोबर. आणि मी म्हणतोय की आता ही छोटी छोटी पोरं मला दिसत आहेत, बहुतेक माझ्या मध्ये सगळी कॉलेजची आहेत किंवा शाळेतली आहेत. तर ही इथे येण्यामागचं काय आहे? कारण ठराविकच मुलं आता इथं यायचं काहीतरी मोटिव्ह असेल किंवा इथपर्यंत ते आज आलेच तयारीला. काय सांगशील त्यांच्याबद्दल? 100% शिवरायांचे विचार, शिवरायांचं आचरण त्यांनी करायचं ठरवलेलं आहे. ते प्रत्येक वेळी आपल्या गड संवर्धन मोहिमांना सहभागी असतात आणि आत्ताच्या या कार्यक्रमाला सुद्धा तेवढ्याच उत्साहाने, म्हणजे आपल्यापेक्षा जास्त उत्साह आता सध्या त्यांच्यामध्ये दिसतोय आपल्याला. बरोबर. तर मंडळी बघताय तुम्ही अगदी लहानपणापासून या कामात सहभागी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप कमी मुलांना याची संधी भेटते आणि खूप कमी जणांचं हे भाग्य असतं. तसेच बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आपले विराज दादा आहेत. मागच्या वर्षीच्या युट्यूब ब्लॉगमध्ये देखील तुम्ही यांचा चेहरा पाहिला असेल आणि आज पुन्हा त्यांचा चेहरा. दादा काय सांगशील? विशेष म्हणजे जसं आपण गणपतीची तयारी करतो आणि आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी ज्या प्रकारे आपण उत्साहात असतो आणि ज्या प्रकारे आपल्याला वाटते की आपली तयारी बरोबर किती चांगल्या प्रकारे करता येईल, तोच प्रयत्न दरवर्षी असतो. तुम्ही बघितलं असेल की पाठी डेकोरेशनचं कामही जोरात सुरू आहे. प्रत्येक वेळी कशा प्रकारे नवीन नवीन कन्सेप्ट आपल्याला दाखवता येईल लोकांना. आणि हे जेव्हा लोक गडावर येतात तेव्हा त्यांना कळतं की कशा प्रकारे मुलांनी सजावट केलेली आहे, मेहनत दिसते. वेगवेगळे कार्यक्रम असतात त्याच्यातून कळतं की आणि दिवसेंदिवस याचा रिस्पॉन्स आपल्याला जास्त मिळतोय. अगदी बरोबर. म्हणजे ज्या मागच्या वर्षी जेवढी लहान मुलं नव्हती तेवढी ह्या वर्षी त्याच्या दुप्पट आहेत. बरोबर बरोबर. मला वाटतं हेच आपल्या शिवजयंतीचं यश आहे आणि तो दिवसेंदिवस नक्कीच वाढत चाललाय. अगदीच बरोबर आहे मित्रांनो. आता हे वर्ष आपलं 12वं आहे म्हणजे तुम्ही समजू शकता जेव्हा पहिलं वर्ष होतं तर आमचं भाग्य की पहिल्या वर्षापासून याच्यात सामील व्हायची संधी भेटली आणि ते एकंदरीत भाग्य. आणि बघू शकताय ही सगळी जोरदार तयारी चालू आहे. हार बनवतात. इकडे आपले शिवाजी आणि त्यांची मुलगी सगळे मनापासून काम करतायत. ही सगळी बच्चे कंपनी तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेले आहे सगळे. हा आपला वरद आहे. वरद काय सांगतोस? आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपली शिवजयंती साजरा करत आजचा जो दिवस आहे तो महत्वपूर्ण आहे. कारण या दिवसाला आपण सजावटीचं काम करतोय. आपण सर्वजण म्हणजे उद्याच्या दिवशी 19 फेब्रुवारीला या ऐतिहासिक किल्ले गोविंदगडावर जो कार्यक्रम होणार आहे त्याचे साक्षीदार होऊ शकता. तर तुम्ही माझी नम्र विनंती आहे की तुम्ही प्लीज चिपळुणात राहत असाल तर प्लीज या. तुम्ही 6वीला. ओके, धन्यवाद. तर मंडळी बघू शकताय 6वीला आहे मुलगा आणि आता त्याच्या या वयात त्याच्या बोलण्याचं कौशल्य आणि त्याच्या भावना तुम्ही या ठिकाणी बघताय. तर एकंदरीत बघताय एकदम जबरदस्त तयारी चालू आहे. खतरनाक माहोल आहे. तर मंडळी आता हळूहळू पुढची तयारी देखील बघूया. हा पॅच इथंच थांबवतो आणि अजून पुढची तयारी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन. आता रात्री आपल्या या ठिकाणी खूप बाहेरून जे मशाला नेण्यासाठी या गडावरून मशाली नेऊन दुसऱ्या ठिकाणी जे शिवजयंती साजरी करतात तर असे देखील खूप ग्रुप येतात. त्याच्यानंतर हे बाजूला जी तटबंदी आहे किल्ल्याची आता काळोखातून दिसणार नाही, नंतर आपण बघूया. तर त्या ठिकाणी जे हार वगैरे लावतात ते सगळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. तर व्हिडिओमध्ये एकंदरीत बनवून राहा.
तर मंडळी या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारतायत आणि पूर्णतः रांगोळीमध्ये हे साकारतायत. बघू शकता सकाळी आपण हे झाल्यावर काम तुम्हाला दाखवेनच व्हिडिओच्या माध्यमातून. आणि एकंदरीत किल्ल्यावर माहोल बघा, खूप जबरदस्त माहोल आहे. तर मंडळी बघू शकता, आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि गड बघा अजून किती मस्त वातावरण आहे गडावर. सगळं बाहेर मस्तपैकी उजेड आहे आणि आता थोड्याच वेळात आपण ज्योत पण पेटवू, तो सोहळा देखील तुम्हाला दाखवतो. मशाल पेटवून आपल्या उत्सवाची सुरुवात होईल. तर चला. राज्य सामाजिक प्रतिष्ठान गोलकोट आणि गोलकोट ग्रामस्थ यांच्या वतीनं गेले 12 वर्ष, यंदाचं 12वं वर्ष आहे. गेले 11 वर्ष जसं तुझ्या आशीर्वादानं ही सेवा आमच्याकडून तू करून घेतेस, तशीच सेवा याही वर्ष आमच्याकडून करून घे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी आत्ता आपण आहोत गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर. माझ्या मागे तुम्ही बघू शकताय फुलांच्या माळा आपण तटबंदीला लावल्यात आणि सकाळी हे दृश्य एकदम जबरदस्त असतं. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दाखवतो मी. आणि आता थोडंफार दिसतंय पण सकाळी दिसतं ना, इथं आपण केळ लावतो, इथे एंट्रन्स होतं, छान पैकी एकदम मस्त बघण्यासारखा विषय असतो. आणि आता तुम्ही बघताय फुलांच्या माळा लावलेल्या आहेत, काळोखातून थोड्या कमी दिसतील बघा. अशा प्रकारे सर्व फुलांच्या माळा लावलेल्या आहेत. अशी तयारी चालू आहे अजून. आणि एकंदरीत उद्या सकाळी माहोल जो काय असतो सूर्योदयाच्या वेळी, तो देखील तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर मंडळी या एकंदरीत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलात की ऐतिहासिक किल्ले गोविंदगड कसा सज्ज होतोय उद्याच्या शिवजयंती सोहळ्यासाठी. आणि शिवजयंती सोहळा देखील पूर्ण सोहळा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दुसऱ्या पार्टमध्ये नक्की दाखवतोय. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. हर हर महादेव.